नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट. मी मुक्ता. आज आपण पाहणार आहोत 6 फेब्रुवारी रोजीचे सोयाबीन, तूर, कापूस, कांदा, वाटाणा आणि द्राक्ष. सोयाबीन बाजारभाव. आज सोयाबीनचे दर स्थिर ते किंचित मजबूत राहिले. बहुतांश बाजारांत दर 5,300 ते 5,700 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दिसून आले. यवतमाळ, देवणी, मेहकर येथे कमी आवकेमुळे वरचे दर. पिवळ्या सोयाबीनला तेल गिरण्यांकडून मागणी कायम. पुढील 7 ते 10 दिवसात दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला 5,800 ते 5,900 रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. तूर बाजारभाव. तूर बाजारात आज दर स्थिर ते मजबूत राहिले. लाल, पांढरी आणि काळी तूर सर्व प्रकारांना मागणी आहे. लाल तूर 8,000 ते 8,400 रुपये, काळी तूर मंठा 5,500 च्या वर, दुधणी, देवणी येथे उच्च दर. दर्जेदार तुरीला पुढील काळातही 8,000 रुपयांच्या वर दर टिकण्याची शक्यता आहे. कापूस बाजारभाव. कापूस बाजारात दर 7,700 ते 8,050 रुपयांदरम्यान स्थिर आहेत. जिनिंग मिल्सची नियमित खरेदी. ओलावा कमी असलेल्या कापसाला चांगला भाव. अकोला, बोरगाव, मंजू येथे 8,000 रुपयांच्या वर दर. पुढील 10 दिवसात दर्जेदार कोरड्या कापसाला 8,100 रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. कांदा बाजारभाव. आज कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दरांवर स्पष्ट दबाव दिसून आला. पुणे, मोशी, पिंपळगाव, येवला येथे मोठी आवक, दर 900 ते 1,200 रुपये, मात्र कामठी, अमरावती येथे कमी आवक प्लस दर्जामुळे चांगले दर. चाळीत साठवलेला कोरडा कांदा पुढील काळात दर टिकवू शकतो. वाटाणा बाजारभाव. वाटाणा बाजारात आज दर्जानुसार मोठी तफावत पाहायला मिळाली. पुणे दर्जेदार वाटाणाला 10,000 रुपयांच्या वर भाव. मुंबई, कल्याण येथे मध्यम दर. लोकल वाटाण्याचे दर काही बाजारांत 2,300 रुपयांपर्यंत खाली. हायब्रिड व हिरवट रंगाच्या वाटाण्याला पुढील काळातही चांगली मागणी राहणार आहे. द्राक्ष बाजारभाव. द्राक्ष बाजारात आज दर्जावर आधारित दर ठरले. मुंबई फ्रूट मार्केट सरासरी 12,500 रुपये, पुणे बाजारात 4,000 ते 16,000 रुपये अशी मोठी तफावत. निर्यात योग्य व पॅकिंग केलेल्या द्राक्षांना जास्त भाव. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.